कार्तिक महिना म्हणजे दिवाळीची सुरुवात. पहिल्या दिवशी अंबाबाईच्या मुख्य शिखरावर पश्चिमेकडील बाजूला काकडा प्रज्वलित करण्याची परंपरा आहे. हा काकडा पहाटे 2:30 वाजता प्रज्वलित केला जातो. याला काकडा असं म्हटलं जातं. दिवाळीच्या पहाटे काकडा प्रज्वलित झाल्यानंतरनं आई अंबाबाईचं मुख्य दार उघडलं जातं. त्याचबरोबर अंबाबाईचा नित्यक्रमाला सुरुवात होते. कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा काकडा चालू असतो. हा काकडा चालू असताना देवीच्या नित्यक्रमामध्ये थोडा बदल होतो. 10:15 वाजता होणारी शेजारती 9:30 वाजता होते. दिवाळी निमित्त मंदिर पहाटे लवकर उघडलं जातं तर संध्याकाळी लवकर बंदही होतं. देवीचा 9:30 वाजता होणारा पालखी सोहळा 8:45 वाजता होतो. पहाटेच्या मंद उजेडात बोचणाऱ्या थंडीत हा काकडा प्रज्वलित करण्याची परंपरा आहे. हा काकडा प्रज्वलित होत असताना सनई व नगारे या वाद्यांचा उपयोग केला जातो. सनईच्या निनादात हा काकडा प्रज्वलित होतो. या सर्व प्रक्रियेसोबतच मंदिरातील घाटी दरवाजावरील घाटीचा निनादही चालू होतो. रम्य अशा प्रसन्न वातावरणात आई अंबाबाईच्या दिवाळीला सुरुवात होते. एका हातात प्रज्वलित केलेला काकडा घेऊन मंदिराकडे पाठ करून उलट्या पायऱ्या चढत वरपर्यंत जाऊन हा काकडा प्रज्वलित केला जातो. देवीची ही काकड्याची सेवा देवीवर असणाऱ्या निस्सीम भक्तीशिवाय केली जाऊ शकत नाही, अशी ही भावना भक्तांमध्ये आहे. अंबाबाईचा दिनक्रम अगदी भल्या पहाटे 4:30 वाजता सुरू होतो. घंटानादाने सारं मंदिर प्रफुल्लित होऊन जातं. मंदिराचा दरवाजा उघडल्यानंतर लगेचच हक्कदार श्रीपूजक गर्भगृहाचे दार खुले करून दर्शनोत्सव भक्तजन सुखावतात. पहाटेच्या प्रशांत वेळी आरत्या भूपाळ्या यांनी मंदिराचे पावित्र्य आणखी खुलतं. साधारण संध्याकाळी 7:30च्या सुमारास महालक्ष्मीची पूजा होते, परंतु यावेळी स्नान घातले जात नाही. नैवेद्य आणि आरती दाखवली जाते. याच सुमारास जगदंबेसमोर मंत्रपुष्पाचे पठण होतं. रात्रीसुद्धा शंखामध्ये शंखतीर्थ दिलं जातं. साधारण 9:30 नंतर सर्व देवांचे अलंकार उतरवून त्यांना हलकी वस्त्रे नेसवली जातात आणि पुष्पहारांनी सजवलं जातं. 10च्या सुमारास शेजारती होते. ही शेजारती मात्र महालक्ष्मी आणि मुखमंडपातील गणपतीला ओवाळली जाते. शेजारती व विडा झाल्यानंतर जगदंबेच्या शेजारात पाण्याचे भरलेले भांडे आरती ओवाळून ठेवली जाते. 14 भुवनांची मालकीण भक्तांच्या भावनेपायी निद्रिस्त होते. नैवेद्य घेत हा अनुपम सोहळा पाहताना कधी हात जोडले जातात कळतच नाही. अशाच अजून साऱ्या माहितीसाठी आत्ताच आपल्या इन्स्टाच्या पेजला फॉलो करून द्या आणि ही रील नक्की सेव्ह करा. महालक्ष्मीच्या काकड आरतीने सुरू झालेली ही दिवाळी आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, स्थैर्य, ऐश्वर्य आणि